दोन्ही टीम्स साठी महत्वाचा सामना आहे. चला मॅचला सुरुवात केली जाते. क्षेत्ररक्षण लागलंय. पहिला बॉल हाताळण्यासाठी राईट लेफ्ट आर्म. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट साठी पहिलाच बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती अनुराग. बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. पहिला बॉल हाताळण्यासाठी पहिलाच बॉल 4 धावा प्लस 9 अशा टोटल 5 धावा. यस नो बॉल आहे. 5 धावा धावफलकावरती आपण पाहणार आहोत. अगदी महत्वाची मॅच आहे. प्रशांत निकम स्ट्रायकिंग एंड वरती. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले बॉल पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 6 धावा टोटल धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ आपण पाहिलाय. महत्वाची इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये रंगली आहे. अमृतवाडी प्रीमियर लीग मध्ये हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये इंटरेस्ट निर्माण करणार आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आर्यन्स 11 या टीमनं कळवलाय. तो या वेळेचा बॉल विकेटचं पतन. फलंदाज बाद. आयकॉन प्लेअरची महत्वाची विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्वतः टीम ओनर प्रवीण निकम. आता संघाची जबाबदारी वाढली आहे. प्रवीण निकम आणि प्रशांत निगम या दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आर्यन 11 या टीम साठी. दोन्ही खेळाडूंवरती प्रचंड मोठी दारोमदार असणार आहे. प्रचंड मोठी जबाबदारी असणार आहे. कारण सुयश निकम बाद झालेत. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सामना आहे. चला मॅचला सुरुवात होते. या वेळेचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. प्लेस केलाय फॉलोअर थ्रू मध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. त्यानंतर बॅकअपला सौरभ आला आणि एक धाव कंप्लीट केली जाते. ओके पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती लागले टोटल 8 रन. आता नवीन खेळाडू इन झाला तरी तो फक्त क्षेत्ररक्षण करेल. बॅटिंग करू शकणार नाही. नोंद घ्या. क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल कंप्लीट केली जाते. गॅप मध्ये फटकाय. जबरदस्त स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा पॉवर. प्रशांत यांनी सांगितलंय मी जास्त वेळ शांत बसणार नाही आणि जसा स्ट्राईक मिळाला त्यावेळेस प्रशांत यांनी हा महत्वाच्या क्षणी चौकार खेळलाय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. दोन्ही टीम्स तगड्या आहेत. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडलाच खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर थोडीच मिसफील्ड झाली आणि बॅकअप मिळाला. अनुराग यांचा एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1-1 रन महत्वाचे. प्रशांत आणि प्रवीण या दोघांची जोडी आर्यन 11 या टीम साठी. इथं बॉल वेल लेफ्ट केलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पायाच्या साह्याने बॉल थांबवला. एक सिंगल कंप्लीट केली गेली. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि स्टंपिंग द्वारे प्रशांत बॅक टू डग आउट. हॅलो. 17 रन स्कोर बोर्ड वरती. 17.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा धावपटकावरती. बॉलिंग करताना अभि जाधव. स्ट्रोक बसलाय. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. विकेटचं बटन. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट. फायटिंग टोटल उभी करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे दोन्ही टीम साठी. मॅच कडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले. इतर ज्या टीम आहे अर्थातच स्वामी 11च्या खेळाडूंचं लक्ष या मॅच वरती आहे. त्यासोबतच संपूर्ण या टुर्नामेंट वरती, या मॅच वरती मॅचचं लक्ष सगळ्याच टीमचं भवितव्य आहे. हवेत फटका. त्यानंतर विकेटचं पतन आणि हॅट्रिक कंप्लीट केली जाते अभि जाधव यांच्या माध्यमातून. आणि या संपूर्ण APL चा एक जबरदस्त सोहळा आपण पाहतोय. आणि अमृतवाडी प्रीमियर लीगच्या ज्यांच्या माध्यमातून ग्राउंड साठी खूप चांगलं सहकार्य केलं गेलंय, अर्थातच सन्माननीय प्रकाश निकम यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मनापासून स्वागत. बॅकफूट वरती येऊन फटका घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव बॉल आणि शेवटचा बॉल. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव बॉल येतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड 17. एक धाव कंप्लीट केली जाते. एकेका धावेने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एक सिंगल कंप्लीट. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक डिक्लेअर झोनची धाव मिळते. चौकार शोधावे लागतील प्रवीण फौजी यांना. स्ट्रोक फसतोय आणि इथं 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या अखेरीस 22 रन स्कोरबोर्ड वरती मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 23 ची गरज आहे. 22 रन 23 ची गरज आहे. प्रत्येक आता बॉल वरती तुम्हाला निर्णायक बॉल हाताळावा लागेल. पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. ज्या खेळाडूंना क्षेत्ररक्षण केलं नाही त्या खेळाडूला बॅटिंगची संधी नसणार हे देखील नोंद घ्या. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील इंटरेस्ट वाढतो आणि आता 24 बॉल 23 ची गरज आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया.
दत्तकृपा 11 वर्सेस बाजी 11 दोन्ही संघांचे कॅप्टन लगेच या टॉस साठी. दत्तकृपा विरोधामध्ये बाजी वॉरियर्स. पहिलाच बॉल विकेट. मॅच मध्ये इंटरेस्ट. पहिल्याच बॉल वरती अभिची विकेट आली. आता मॅच मध्ये इंटरेस्ट वाढलाय. टीम ओनर सौरभ दाखल झालेत मैदानामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. डॉट बॉल. चला बाजी वॉरियर्स कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. बाजी वॉरियर्स. टॅप स्ट्रोक खेळलाय. गॅप मध्ये फटकाय. बॉल 4 धावांसाठी. सौरभ यांचा एक चांगला स्ट्रोक पहिला मिळाला. प्रतीक यांच्या बॅटमधून आणि टॉस केला जातोय. अमृतेश्वर स्वीटचे सर्वे सर्वा सुहास शेठ हगवणे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. दत्तकृपा 11 विरोधात बाजी वॉरियर्स. दहा धावा स्कोरबोर्ड वरती आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. 23 लक्ष. षटक क्रमांक 2 प्रशांत. यस बाजी वॉरियर्स या टीमनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कळवलेला आहे. 4 धावांसाठी स्टोक. चौकार येतोय. व्यासपीठाच्या स्टेजच्या उजव्या बाजूला सर्वांसाठी जेवणाची सोय केली आहे. नोंद घ्या. हॉटेल बाबूशेठ अर्थातच सन्मान्य बाबूशेठ यांच्या सौजन्यानं या ठिकाणी जेवणाची सोय स्टेजच्या उजव्या बाजूला केलेली आहे. नोंद घ्या. टॅप केलाय. स्ट्रोक ऑन साइडला. चांगला स्ट्रोक. चांगला हिट. 4 धावांसाठी बेमिसाल फटका. आणि हा सामना फिनिश केलाय. अभिनंदन टीम छत्रपती फायटर्स. यानंतरची मॅच दत्तकृपा 11 4 मधल्या 4 मॅचेस जिंकलेल्या आहेत. तर बाजी फायटर्स या टीम साठी देखील हा महत्वाचा सामना आहे. प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार अभि जाधव हे प्लेयर ऑफ द मॅच बहुमोल पुरस्काराचे मानकरी ठरतायत. सन्मान्य प्रकाशजी निकम यांच्या शुभ हस्ते हा प्लेयर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या ठिकाणी देऊन